नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा सायन्स टीचर विनोद नाईक। आज आपण ज्वलनाला ऑक्सिजनची गरज असते या प्रयोगाविषयी बघणार आहोत। तो प्रयोग मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे। आपल्याला माहितच आहे की सजीव सृष्टी पूर्णतः ऑक्सिजनवर अवलंबून आहे। म्हणजे आपण प्लांट्स किंवा म्हणजे झाडं यांचा जर विचार केला तर प्रकाश संश्लेषणाच्या प्रोसेसमध्ये आपण उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्साईड किंवा वातावरणामध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड आणि प्रकाश किरण, पाणी आणि हरितद्रव्य यांच्या सहाय्याने वनस्पती आपले अन्न बनवते आणि या प्रोसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन तयार होतो। ऑक्सिजन बाहेर फेकणं हे वनस्पतीचं बाय प्रोडक्ट आहे, जे वेस्ट आहे, जसं आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतो। आणि हा ऑक्सिजन आपल्यासाठी, मानव प्राण्यासाठी किंवा इतर प्राण्यांसाठी फार महत्त्वाचा आहे। हवेतला ऑक्सिजन आपण श्वास उच्छ्वासाद्वारे आतमध्ये घेतो आणि तो ऑक्सिजन आपल्या ब्लड मध्ये जाऊन हिमोग्लोबिन तो पूर्ण कॅरी करतो आणि कॅरी केल्यानंतर आपल्या पेशींना तो ऑक्सिजन मिळतो। त्याच्यामध्ये परत कार्बन डायऑक्साईड तयार होतो त्या प्रोसेसमध्ये। आपल्याला त्या प्रोसेसमध्ये डीप मध्ये जायचं नाही। आपल्याला आजचा प्रयोग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा प्रयोग, म्हणजेच ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते। आपल्याला माहित आहे H2O म्हणजे पाण्याचा मॉलिक्यूल, त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगाने पाण्याचा रेणू तयार होतो। आता ह्याच्यामध्ये जो हायड्रोजन आहे तो ज्वलनाला मदत करतो, तो जळतो स्वतःसाठी, आणि ऑक्सिजन जो आहे तो ज्वलनाला मदत करतो। आणि ह्यांच्यापासून तयार झालेलं जे कंपाऊंड आहे, संयुग आहे, त्या संयुगापासून इथे लागलेली आग जी असेल तर ती विझून जाते। तर याच्याविषयी आपण आता इथे बघणार आहोत। आता मी तुम्हाला लगेच तो एक्सपेरिमेंट करून दाखवतो, त्यावरून तुम्हाला बोध होईल की कशा प्रकारे ऑक्सिजनची गरज ज्वलनासाठी असते। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण या प्रयोगासाठी लागणारं जे म्हणजे ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या ठेवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण मेणबत्ती बघतोय, त्याच्यानंतर मॅच बॉक्स मेणबत्ती पेटवण्यासाठी एक सॉसर म्हणजे बशी टाईप आहे, हे आपण याचं ग्लास घेतलेला आहे काचेचं, जेणेकरून तुम्हाला ती मेणबत्ती विझलेली दिसायला पाहिजे, आणि पाणी घेतलेलं आहे। तर आता हा प्रयोग आपण चालू करणार आहोत। त्याच्यासाठी आपण ही मेणबत्ती प्रथम ह्या प्लेटमध्ये ठेवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर याला आपण पेटवून घेणार आहोत। हा प्रयोग करताना विद्यार्थी मित्रांनो, आपण घरी सुद्धा प्रयोग करू शकता, परंतु आपण जेव्हा आग पेटवतो किंवा काय माचीस मॅच बॉक्स पेटवतो त्यावेळेला काळजी घ्या, घरातल्या कुठल्या तरी मोठ्या माणसांना तुमच्याबरोबर ठेवा। आता आपण हे थोडं पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत। आता ज्वलन होणं आणि पाण्याचा संबंध नाही आहे, पण आपल्याला असं दाखवायचं आहे की या ग्लासमध्ये म्हणजे आपल्या अवतीभोवती जो ऑक्सिजन फिरतोय त्या ऑक्सिजन तिथला कमी झाल्यामुळे तिथे पोकळी निर्माण होते आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी पाणी वर उचललं जातं। आता पहा, ही मेणबत्ती जळते। मेणबत्ती का जळते तर हवेमध्ये ऑक्सिजन आहे त्याच्यामुळे ती जळते। आता मी हा काचेचा ग्लास इथे ठेवणार आहे। काचेचा ग्लास ठेवल्यानंतर बघा, मी आता इथे ओपन स्पेस ठेवलेला आहे, पाण्याच्या वर ठेवलेला आहे, मेणबत्ती जळते। आता इथे ऑक्सिजन संपल्यामुळं थोड्याफार प्रमाणात पाणी सुद्धा वर उचललं गेलेलं आहे। तिथे ऑक्सिजन आता काचेच्या ग्लासमध्ये नाही आहे। ज्वलनासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन नसल्यामुळे ती मेणबत्ती इथे विझलेली आहे आणि थोडासा पाण्याचा अंश तुम्ही बघत असाल तर तो वर उचलला गेलेला आहे, कारण तिथे पोकळी निर्माण झाली, तिथे जो ऑक्सिजन होता तो संपला आणि त्याच्यामुळे ती जागा भरून काढण्यासाठी, वातावरणीय पोकळी थोडीशी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी तिथे पाण्याचा थोडासा अंश वर गेलेला आहे आणि इथे बघा मेणबत्ती विझलेली आहे। याचं कारण असं झालं की आपण सांगितलेल्या एक्सपेरिमेंट प्रमाणे ज्वलनाला ऑक्सिजनची आवश्यकता असते। आता इथे या ग्लासमध्ये जी हवा आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन, पुरेसा ऑक्सिजन नाही आहे आणि त्याच्यामुळे ती मेणबत्ती विझलेली आहे। आणि अशा प्रकारे आपण इथे हे प्रूव्ह केलेलं आहे की ज्वलनाला ऑक्सिजनची गरज